मालती मॅडम घ्या, मी पुसते, मदत करते तुम्हाला. मजा येत असेल ना तुला मला अशी कामं करताना बघून? तुझ्यामुळेच मला ही असली कामं करावी लागतात. अगं तू काय ग आलीपासून नोकरच आहेस, पण आम्ही नाही येत ना. तुला असेल या कामांची सवय, पण आम्हाला असल्या घाणेरड्या कामांची सवय नाहीये. तुझ्यामुळेच हे दिवस आलेत आमच्यावर. वर मदत करायची नाटकं करतेस का? म्हणजे आधी स्वतः चिखलात ढकलायचं आणि नंतर स्वतःच हात द्यायचा. तू नसतीस ना तर सुखात जगलो असतो आम्ही, आणि सुखात जगतही होतो. पण आता काय झालं, मी असली घाणेरडी कामं करतेय, माझा नवरा तिथे बाहेर वॉचमन आहे, आणि माझा मुलगा बूट पॉलिश करतोय. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तुम्हाला येणारा राग मी समजू शकते मालती मॅडम. मला कळतंय की तुम्हाला खूप त्रास होतोय, पण हे फार काळ नाही राहणार. अगं का आलीस तू आमच्या आयुष्यात? हे असं सगळं बघून तुला मनातून अगदी खुश व्हायला होत असेल ना? मालती मॅडम, अहो तुम्ही नका चिडचिड करू. मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण अहो हे दिवस सुद्धा निघून जातील. खरंच हे दिवस सुद्धा निघून जातील, पण ही वेळ आलीच का? तुझ्यामुळेच आली ना. तुझे दृष्ट लागले माझ्या घराला, तुला हकलून द्यायला हवं होतं घरातून. कधी कधी असं वाटतं ना, खरंच तुझे काम काय काय तू काय करतेस इथे? मी ते आत्ताच माझा स्वयंपाक करून झाला ना, मग पुढे काय काम करायचं हे विचारत होते. तुम्हालाच शोधत आले होते. हे नक्कीच या राणीचं काम असणार. फार हुशार बनते. आता बघच तू, मी कशी या मालतीला डबल कामाला लावते. आई ग, उर्मिला ते मेले देवा. अशी कोण लादी पुसतो? आई ग, एवढं कोण पाणी टाकतं? तुम्ही दोघींनी मुद्दामून केलं ना, मी पडावी म्हणून. सोडणार नाही मी तुम्हाला. आई ग, अरे देवा. सावकाश. आई, हळू 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 हळू. अगं उर्मिला, अक्कल आहे का तुला? तू ओल्यात चालत आलीयस, एवढं पण कळत नाही का ग? चूक तुझी आहे. लागलं का कुठं? सरळ उभी राहा. आणि बघ आता लक्ष ठेव, त्याच्या ओल्यात नाचत बसू नको. जा तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. तुमच्याकडे ना नंतर बघते. सावकाश जा. आणि तुम्ही दोघी, मला तुमच्या दोघींची ना नस न नस माहिती आहे बरं का. माझ्या चांगलं लक्षात आलंय आता इथं काय घडलंय, पण हे असं चालणार नाही. ज्याची कामं त्यानेच करायची. काय मालती, जा भांडी घासून घे. आणि राणी, सगळं धान्य पाकडून ठेव. चला, हात चालवा पटपट, लागा कामाला. पडले मग पडायलाच पाहिजे. ती बाप्पाने शिक्षा दिली तिला.
सर राणीचा रथ सर ही इथं कशी काय आली? मी आणि विक्रांत फॅक्टरीत पोहोचलो. हा त्याने ॲज युजल त्याचा ॲटिट्यूड दाखवला. मग छत्री कुठे आहे? ऊन केवढं आहे? गाडीतलं सामान आणि डबा केबिनमध्ये ठेवणे आणि एक फाईल घरी राहिली ती सुद्धा घेऊन यायची. जा. आणि हो, गाडीची चावी दे. चालत जायचं आणि चालत यायचं. माझी इतकी चिडचिड झाली ना, पण आता काय करणार, घरी यायचंच होतं. मी निघालो आणि मला गोट्या भेटला. तेव्हा त्याने तुझा रथ मला दिला. चला बरं, आता मी जरी तुमच्या बरोबर नसली तरी माझी सायकल नेहमी असेल. मी येतो. हो सर, हा. पण उद्या रामनवमी आहे, त्याची तयारी करावी लागेल ना. ह्या सगळ्या गडबडीत काहीच तयारी केली नाही हो. अरे हो का? आता आपल्या फॅक्टरीची एवढी दरवर्षीची परंपरा आहे, ती मोडायला नको ना. तुझं बरोबर आहे, पण तो विक्रांत आपल्याला कुठल्या प्रथा पाळू देणार नाही. बरं, आपण काही करायला गेलो तर त्यात तो प्रॉब्लेम्स क्रिएट करणार, एवढं नक्की आहे. नाही नाही, असं नाही चालणार. पण तरी आयडिया करावी लागेल. हा, ते तर आहे. काही सुचतंय तुला? एक आयडिया आहे आणि मला वाटतंय ते वर्क होईल, पण याच्यात मला मालती मॅडमची मदत लागेल. त्या करतील का? ठीक आहे ना, तू मला सांग, मी बोलतो आईशी. हा ठीक आहे. ग्रेट. मला पण वाटतं हे वर्क होईल. मी आज चाललो, आई आत असेल ना? हो. मी आज चाललोय, मी आईशी बोलतो आणि बघूया आपण पुढे काय होतं. हा ठीक आहे. ओके, आलो मी. ग्रेट. सगळी फॅक्टरी पाहिली, खूप छान आहे. आय एम ग्लॅड यू लाईक्ड इट. सो डील फायनल करूया ना आपण? ऑफकोर्स आपण डील उद्याच्या उद्या फायनल करू. पण पेपर्स ॲडव्हान्स तुम्ही दिलाच आहे, ड्राफ्ट आमचा रेडी आहे. उद्या पेपर रेडी करू, माझ्या सह्या झाल्या की कंपनी तुमची. वंडरफुल. पेपर्सवर तुमच्या सह्या झाल्या की बाकीची रक्कम तुम्हाला मिळून जाईल. डोंट वरी अबाउट इट. सी यू. आता उद्या मजा येणार. इंदिरा आणि राणीच्या डोळ्या देखत ही फॅक्टरी विकली जाणार. चल राणी, मी निघतो. हो ठीक आहे. सर, इकडून का जात आहे? अगं, तिकडे आबा आहेत ना, मग आणि मला आबांना बघवत नाही का असं.
तुम्ही ती म्हण ऐकली आहे का, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हे बघा, आत्ता हे जे काही घडतंय ना ते पण आपल्या चांगल्यासाठीच होत असेल. बाकी सगळं सहन करायला तयार आहे मी, पण राणी इंद्राच्या जोडीला कोणाची दृष्ट नको लागायला. एवढ्या संकटातही सोबत उभे आहेत, असेच राहा पोरा. मग कोणी तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. म्हणजे हे बघा, मला कळते की तुम्हाला किती त्रास होतोय आणि हे सगळं बघून तर त्रास होईलच. पण तुम्हाला सांगू का सर, आबा जर त्या जागी आहेत ना तर हे सुद्धा आपल्या काहीतरी भल्यासाठीच असेल. कोणाचा तरी आवाज येतोय तिकडून. कोण बोलत असेल का? तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणून तुम्ही काही वाटून घेऊ नका. काय झालं? एवढ्या का शिट्ट्या वाजवल्या? हे साहेब, गुरु यायला लागली होती म्हणून शिटी मारली. अरे वा, वॉचमनचं काम भलतंच आवडलेलं दिसतंय. एका दिवसात तरबेज झालात की. हा चांगला आहे, चालू द्या. काय झालं अजित दादा? काय नाही, दरवेळी काय व्हायलाच पाहिजे का? तू तुझं काम कर. काय झालं? दिवसभर भांडीच घासायची नाहीयेत, बाकीची पण कामं आहेत. आवरा लवकर. उर्मिला ताई, आता कशी आहे तुमची कंबर? खूप जोरात पडलात ना हो? दुखतंय का अजून? तुला काय करायचंय? तुमच्या दोघींचं काय चाललंय ना हे चांगलंच लक्षात येते माझ्या. सोडणार नाही तुम्हाला. बरं, सगळी कामं झाली आहेत. आम्ही वैद चहा घेऊ का? घे. मालती मॅडम, चहा घे. चालू करा. बोला ना. काय बोलू? अहो, सरांनी सांगितलं ना. बसल्या तिथे. काय बोलू? बरं ठीक आहे, मीच बोलते. हा, घ्या ना, घ्या चहा. आज जरा जास्तच दमायला झालंय ना. हा, पण जाऊ द्या, तुम्ही ना काळजी नका करू. उद्या आपल्याला खूप आराम मिळणार आहे. आजच्या दिवसच काम करायचंय. आराम म्हणजे? अहो, उद्या रामनवमी आहे ना. मग सगळे जातील फॅक्टरीत, मग घरी कोणीच नसेल, मग आरामच आहे आपल्याला. अरे हो, खरंच की, हे माझ्या लक्षातच आलं नाही. नाही, बरंच झालं. उद्याचा अख्खा दिवस ना आता मी झोपून काढीन.
जरा कसं विश्रांती मिळाली की बरं वाटेल ना मलाही. हा, एकच दिवस काम केलं की लगेच आराम पाहिजे का तुम्हाला? काही आराम मिळणार नाही. काम करा. गेली गेली. जा काम कर तू पण. अरे आराम करू म्हणतायत, याला काय अर्थ आहे? अरे आजपासूनच कामाला लागल्यात त्या आणि लगेच उद्या सुट्टी हवी आहे. हे बघ, मी हे खपवून घेणार नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूयात, उद्या त्यांना फॅक्टरीमध्ये कामाला बोलूयात. उद्या रामनवमी आहे, फॅक्टरीत खूप कामही असेल. करेक्ट. येते ना लक्षात तुझ्या? फॅक्टरीमध्ये सगळ्यांसमोर कामाला लावलं तर त्यांनाच त्यांची लाज वाटेल, चांगली जिरेल त्यांची. डन. बोलू त्यांना उद्या. उद्या फॅक्टरीमध्ये मी अशी एक गोष्ट करणार आहे जी त्यांनी बघितलीच पाहिजे. उद्या त्या फॅक्टरीमध्ये हवेतच. उद्या त्या सगळ्यांसमोर मी फॅक्टरीची डील करणार आहे. काय कुठे निघालात? थांबा. झाली का मग? बाकीचे नोकर कुठे आहेत? अजित, हा जा. बोलो बाकीच्यांना. या. हा, काय झालं रे? सांगतो बाकीचे नोकरी येऊन देत. या. छान शिस्तीत लाईनीत उभे राहा. गुड. दादा काय झालं? गुड. अजित, आपल्याला उद्या सगळ्यांना जायचंय फॅक्टरीत. सगळ्यांना? सगळे कशाला? अरे, आपण फॅक्टरीत मोठा उत्सव साजरा करतो ना रामनवमीचा. मागच्या वर्षी गेला होता की नाही? तसाच. आणि यावर्षी हे नोकर सुद्धा आपल्यासोबत येतील. अरे दादा पण यांचं काय काम आहे तिथे? अजित, अरे एवढा मोठा उत्सव आपण करतोय, खूप काम असेल, आपल्याला नोकर नाही का लागणार? उद्या यांना यांची लायकी कळेल. चला, उद्या मोठा उत्सव आहे, खूप काम करायचंय. आमच्या फॅक्टरीतल्या कामगारांना कळेल आमचे नोकर किती कामसू आणि हुशार आहेत ते. चला, कामाला लागा. विक्रांत सर, तुम्ही सांगाल ती सगळी कामं आम्ही करू. फक्त आम्हाला आता तिथे नेताच आहे, तर रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी सुद्धा होऊ द्या. बघितलंस विक्रांत, आता ही अट घालायला लागली आपल्याला. अहो नाही, अट नाही घालत आहे, फक्त रिक्वेस्ट करतोय. ठीक आहे, या. अरे विक्रांत, असू दे. काय करायचं ते करून घेऊ दे शेवटचा. तसंही मी उद्या फॅक्टरी विकणार आहे, त्यानंतर हे काहीच करू शकणार नाहीत. चला, निघा. थांबा. यांची जडती घेतली का असंच सोडताय?
जडती? अरे नोकर माणसं आहेत ही, यांचा काय भरवसा आहे? कधी काय उचलत्याल काय सांगता येतंय होय? तर यांची रोज नीट झडती घ्यायची, त्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. बरोबर बोलतात दादासाहेब. वा पुढं आणि नीट झडती घ्या. हो हे बघा, आबा काहीच नाही सापडलं. आज नसेल उचललं, मग उद्याचा काही नियम आहे का? तवा यांची रोज झडती घ्यायची, कसून, त्याशिवाय सोडायचं नाही. कळलं? चला, तोंडाकडे काय बघत बसलाय? काय जेवण मिळणार आहे का काय? निघा. विक्रांत, उद्या रामनवमी दणक्यात झाली पाहिजे. एकदम धूमधडाक्यात साजरा करू. मजा येणार आहे. अति झालंय आता ना, माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय. बास. नोकराला काय, कुत्र्यालाही वागवणार नाहीत अशी वागणूक दिली त्या माणसांनी आपल्याला. आधी एक तर राबवलं आणि नंतर आपल्याला चोर म्हणाले. का म्हणून आपण आपला अपमान सहन करायचा? माडिक आहोत आपण, आपली इज्जत आहे, आणि ते सगळं विसरून या उदासीचं आपण ऐकत बसायचं का? तिच्यामुळे झालंय सगळं. पण आता खूप झालं. मी माझा अपमान सहन करत बसणार नाही. मी इंद्राणी यांना घेऊन माझ्या माहेरी जाते. कळलं? तुम्ही एक शब्दही बोलायचा नाही. मी म्हणेन ते आणि तसंच होणार. आम्ही इथे राहणार नाही.